गोणी तर सगळेच भरतात, पण आम्ही त्यावर चक्क टोपी घालतो. कशी आणि का ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लास्टिक दिसायला सारखं वाटलं तरी ते सारखं नसतं. त्याची डेन्सिटी, थिकनेस आणि मटेरियलची क्वालिटी वेगवेगळी असते. नॉर्मल गोणी शिवताना तर तुम्ही बघितलंच असेल, मटेरियल आपण काठोकाठ भरतो, त्यावर शिलाई मारतो. पण सगळ्या गोण्या एकसारख्या वजनाच्या भरत नाहीत. काही गोण्या कमी तर काही गोण्या जास्त भरतात. पण जर आपल्याला त्याच गोणीत थोडं जास्त मटेरियल बसवायचं असेल तर गोणी काठोकाठ भरायची आणि आपल्याकडे एखादी फाटकी गोणी असेल तर तिची अशी टोपी बनवून वरून लावायची. हीच पद्धत आमच्या ट्रेनिंगला येणाऱ्या सहभागींनाही आम्ही प्रत्यक्ष करून शिकवतो. यामुळे एका गोणीत साधारण 4-5 किलो पर्यंत मटेरियल सहजपणे जास्त बसतं. आणि व्यापारी एका गोणी मागे 200 ते 300 ग्रॅम वजनाचा कट मारत असतील तर गोणीत जास्त मटेरियल भरल्यामुळे त्या कटचा परिणाम ही तुलनेनं कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाटकी गोणी सुद्धा वाया जात नाही. छोटीशी ट्रिक आहे, पण रोजच्या कामात याचा आम्हाला चांगला फायदा होतो. धन्यवाद.